नमस्कार मित्रांनो, मी आर्किटेक्ट प्रथमेश आंगणे तुम्हा सगळ्यांचं नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो। तर आजचा जो आपला नवीन ब्लॉग आहे हा खाय एरियामध्ये आपण गोळीबार रोड येथे केलेला आहे। ही SRA ची बिल्डिंग आहे आणि इथे कार्पेट एरिया 270 आहे। तर ह्या छोट्याशा घरात आपण सगळे प्रोव्हिजन्स कसे कसे केले आहेत याची आज आपल्याला होम टूर पाहायला मिळेल। तर व्हिडिओ नक्की बघा, शेवटपर्यंत बघा। आपला जो गोरेगावचा व्हिडिओ आहे तशाच प्रकारे हे पण घर आपण पूर्ण कंप्लीट केलेलं आहे। तर तुम्हाला नक्की आवडेल। या छोट्या छोट्या जागा आपण कशा घेतल्या आहेत त्या पण तुम्हाला नक्की कळतील। त्यामुळे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तोपर्यंत होम टूर एन्जॉय करूया। हा जो आपण डोर दिला आहे मेन डोर, त्याच्यामध्ये दोन कलर कॉन्सेप्ट वापरलेले आहेत। एक मार्बल फिनिश यूज केलाय आणि त्याच्या सोबत कॉम्प्लिमेंट करायला प्लेन ऑरेंज, बेज ऑरेंज जो असतो, मडी ऑरेंज जो आता कलर खूप ट्रेंड मध्ये आहे तो आपण यूज केला आहे। घराला आपण रोज गोल्ड कॉन्सेप्ट ठेवली आहे हॉल मध्ये, त्यामुळे रोज गोल्ड पट्टी, रोज गोल्ड कलरचा डोर आहे प्लस हँडल्स, त्यानंतर मागचं लॉक, मागचं हँडल आणि हे सगळं आपण मागची कडी आपण हे सगळं रोज गोल्ड थीम मध्ये ठेवलं आहे। तर आपला डोर बघून झाला आहे। आता आपण टीव्ही युनिट अलॉंग विथ मंदिर कसं बनतं हे आपण आज बघणार आहोत। लिव्हिंग रूम जो आहे तो आपण ब्लू आणि व्हाईट या कॉन्सेप्ट मध्ये करायचा ठरवला होता। त्यामुळे टीव्ही युनिटचा जो बॅक पॅनल आहे तो आपण वर्टिकल स्ट्रिप्स मध्ये घेतला आहे अलॉंग विथ ब्लॅक, बिकॉज तो जो काही झेब्रा कॉन्सेप्ट बनतो त्याच्यामुळे घराची लॉन्जिटिव्हिटी वाढते। ही घरं SRA माडा याची असल्यामुळे त्यांची लेंथ आणि विड्थ दोन्हीही छोटी आहे, पण त्याच्यात तीच तर आपली एक स्किल आहे की आपण त्याला कसं वाढवू शकतो। म्हणून वर्टिकल पट्ट्या ज्या आहेत त्या आपण वापरलेल्या आहेत। अलॉंग विथ दॅट आपण जेव्हा मंदिर पाहतो, मंदिर तुम्ही आता सगळीकडे बघत असाल की मोठमोठे मंदिर आपले बनतात, त्याच फॉर्मॅटमध्ये आपण मंदिर घेतलेलं आहे। अलॉंग विथ दॅट तिथे आपण एक श्लोक सुद्धा लिहिला आहे, गणपती बाप्पाचा श्लोक लिहिला आहे। आणि जसं आपण सगळ्या व्हिडिओज मध्ये बघतो, आपण प्रत्येक ह्याला स्टेप्स ठेवतो सो दॅट आपल्या ज्या काही मूर्त्या आहेत, सरस्वतीची असेल किंवा गणपती बाप्पाची असेल किंवा अजून इतर कोणत्याही देवाची असेल, ती आपण ह्याच्यावर छानपैकी लावू शकतो। नवरात्रीमध्ये जो आपण कलश ठेवतो तो सुद्धा इथे लावू शकतो। त्यानंतर आपण महाराष्ट्रीयन लोक नैवेद्य वगैरे खूप पंचपक्वान आपण ठेवतो देवाला दाखवायला, त्याच्यासाठी आपल्याला एक ड्रॉवर लागतो आणि हा ड्रॉवर आणि ट्रे कम आपण वापरू शकतो। त्यानंतर खाली देवाचं जे आपलं साहित्य असतं साफ करायला ते आपण ह्याच्यामध्ये ठेवू शकतो। आता थोडं पूजा झाली होती तेव्हा आम्ही हळदी कुंकू ठेवलं होतं आणि त्याच्या खाली जे आपली देवाची पुस्तकं असतात किंवा पोथी असतात त्या आपण इथे आरामात ठेवू शकतो। सो कमीत कमी स्पेस मध्ये मॅक्सिमम युटिलायझेशन कसं करता येईल याचं एक्झाम्पल म्हणून हे तुम्ही घर वापरू शकता। व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला बऱ्याच छोट्या छोट्या जागेचा वापर कसा केला आहे हे पण तुम्हाला कळेल। आता इथे जर तुम्ही बघाल तर टीव्ही युनिट मध्ये आपण दोन कबर्ड्स ठेवलेले आहेत। हे दोन कबर्ड्स आहेत। या पॅनलच्या मागे आपला हा पूर्ण कन्सील बॉक्स झालेला आहे। अलॉंग विथ दॅट इथे आपल्याला सेटअप बॉक्स साठीचं प्रोव्हिजन केलेलं आहे। त्याच्यानंतर खाली एक छोटासा ड्रॉवर टाकलेला आहे। हे बेसिक छोटा टीव्ही युनिट आहे, पण ह्याच्यात सगळे गोष्टी राहतील असा याचा ऑप्टिमम वापर केलेला आहे। इथे तुमचा मॅक्सिमम 42 इंचेस टू 49 इंचेस पर्यंतचा टीव्ही इथे राहू शकतो। आता आपण जो सोफा कम बेड बनवलेला आहे त्याच्यामध्ये आपण सर्वात मोठी गोष्ट म्हणजे केली आहे म्हणजे कप होल्डर टाकलेले आहे। कप होल्डर जेव्हा आपण इथे टीव्ही बघतो किंवा आपला समोर टीव्ही युनिट असेल, जेव्हा आपण इथे बसतो तेव्हा आपण चहा प्यायलो किंवा पाणी प्यायलो तर आपण तो कप इथे ठेवू शकतो। यासाठी हे बेस्ट प्रोव्हिजन आहे सोफा मध्ये कप होल्डर देण्याचं। दोन्ही बाजूला मी कप होल्डर प्रोव्हाइड केले आहे। अलॉंग विथ दॅट जर मागे बघितलं तर इथे हेडरेस्ट ठेवलेला आहे, जो पण आपल्याला जे काही अलाइनमेंट आहे ते आपल्याला इथे मिळू शकतो। ठीक आहे, म्हणजे जेव्हा आपण इथे माणूस बसतो आणि आपण असं टेकून बसतो तेव्हा आपल्याला ज्या काही कम्फर्टला आपली मान असेल ती कम्फर्टेबल आपल्याला मिळू शकते। त्यानंतर आपण जर ही सोफाची जी कुशी आहे ती आपण बाजूला केली तर आपण इथे एक माणूस आरामात झोपू सुद्धा शकतो। अशा ह्या सोफा कम बेड प्रोव्हिजन केलेल्या आहे।
सोफा कम बेड तुम्हाला फक्त आणि फक्त सोफा कम बेड जरी पाहिजे असेल तरी तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता, कमेंट्स करू शकता. तुम्हाला कलर कोणता बघायला आवडेल सोफा कम बेड मध्ये ते पण तुम्ही आम्हाला नक्की सांगू शकता. या घरात ब्लू कलर असल्यामुळे आपण ब्लू थीम मध्ये सोफा केलेला आहे अलॉंग विथ रोज गोल्ड थीम. जसं मी तुम्हाला मगाशी डोअरसाठी पण सांगितलं की हॉलमध्ये आपण रोज गोल्ड थीम वापरली आहे, त्यामुळे इथे मी मध्ये पण रोज गोल्ड वापरली आहे, इथे पण रोज गोल्ड वापरलेला आहे. त्यानंतर इथे जेव्हा आपण येतो तेव्हा इथे एक छोटा चंक होता, तर ह्या चंक मध्ये आपली विंडो आहे. तर इथे आपण सिटिंग बनवलेलं आहे सो दॅट एरिया कमी असल्यामुळे जास्तीत जास्त लोक इथे बसू शकतात. तुम्ही इथे बघू शकता हा किती छान असा एरिया आहे. इथे मी चार्जिंग साठी पॉइंट ठेवला आहे. लॅपटॉपवर काम करायचं असेल तर इथे आरामात एक माणूस आपला घेऊन लॅपटॉप घेऊन इथे बसू शकतो. इथे पॉइंट आहे. त्यानंतर इथे लाईट प्रोव्हिजन केलेली आहे 3 in 1 कॉन्सेप्ट. येलो लाईट, बाकी सगळ्या लाईट बंद केल्या. इथे बसला पुस्तक वाचू शकता आरामात. ही छान अशी छोटीशी स्पेस तुमची बनवू शकते. वाटल्यास आपल्याला इथे पंखा लावू शकतो. त्यानंतर आपण किचन बघूया. कमिंग इनटू द किचन. किचन मध्ये पण तसंच जो मडी ऑरेंज कलर आहे तो कॉन्सेप्ट आपण वापरलेला आहे खाली. त्यानंतर मध्ये आपण पूर्ण इटालियन वापरलेला आहे. इटालियन सोबत ज्या मॅचिंग टाइल्स जात आहे हे त्या टाइल्स मध्ये ऍक्च्युली तुम्ही बघितलं असाल टीव्ही युनिट मध्ये ज्या व्हर्टिकल लाईन्स होत्या त्याचाच एक छोटासा भाग तुम्हाला इथे दिसेल. त्याच्यानंतर त्याच्यावरती आपल्याला एक बेज आणि ग्रे असे 2 रंग दिसतील. सो या टाइल्सचे पण रंग आपण कसे वापरतो. सो तो जो बेज आहे तो मी इथे वापरलाय, तो जो ग्रे आहे तो मी वरती वापरलाय. सो अशा ह्या प्रकारे आपण एक जी थीम ठरवतो त्याच्या अनुषंगाने आपण सगळं कसं 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 करत येतो हे तुम्हाला इथे घर पाहायला मिळेल. हे घर छोटं असल्यामुळे मॅक्झिमम व्हाईट कलर टाकायचं हे मी ठरवलं होतं आणि तो पण मेंटेन कसा राहील यासाठी व्हाईट कलरच्या टाइल्स, व्हाईट कलरचं ॲल्युमिनियम पूर्ण पीपी केलेलं आहे हे. त्यानंतर व्हाईट कलरचे फायबर डोर्स हे पण मी प्रोव्हाइड केलेले आहेत सो दॅट दीज आर इझी टू क्लीन, इझी टू मेंटेन. कारण आपल्या घरी असतं की आपले तेलकट हात त्याला लागतात तर ते सगळं साफ करायला फार इझी पडतं. तर तुम्हाला मी ह्याचं प्रोव्हिजन्स दाखवतो. हे कपाट जे आहे हे ड्रॉवर आणि हे जे आहे इथे आपलं कचऱ्याचा डबा आणि ह्या एंडला सिलेंडरचं प्रोव्हिजन. त्याच्यानंतर हा मसाला पुलाव ज्यामध्ये आपण आरामात आपले मसाले ठेवू शकतो. पूर्ण फिटिंग सॉफ्ट क्लोज हेटेज वापरतो आपण. तुम्ही जे बघू शकाल सॉफ्ट क्लोज. त्यानंतर इकडे आपले स्पून्स सगळे जे असतात ते राहील. टॉप सॉसर्स साठी सेकंड ट्रे, टॉप बशा ज्या राहतात तिकडे आणि खालचा जो ट्रे आहे तिथे आपले मोठाले डबे आणि ताटे. लास्टला तुम्हाला सांगितलं कचऱ्याचा डबा आपला राहतो. त्यानंतर इथे जो आम्ही सिंक प्रोव्हाइड केलेला आहे त्यामध्ये हा आम्ही ट्रे प्रोव्हाइड केलेला आहे. तो ट्रे आपल्याला इझी टू रिमूव्ह, इझी टू कीप. ह्यामध्ये आपण जेव्हा बाहेरून फळं आणतो किंवा भाज्या आणतो आपण कुठेतरी धुतो. हे घर छोटं असल्यामुळे आपण इथेच ते धुवू शकतो. ते अशा प्रकारे मी प्रेशर पंप लावून घेतलेला आहे. प्रेशर पंप चालू केल्यावर तुम्ही इथे हा तुम्हाला पोर्च मिळतो. तुम्ही नळ पण बघू शकता पूर्णपणे मुव्हेबल आहे. पूर्ण क्लीन करू शकता तुम्ही. इथे तुम्ही भाजी ठेवली, फळं ठेवली तर तुम्ही ही पण साफ करू शकता. ह्याच्यात पण मोड्स आहेत. स्ट्रेट हवा तर स्ट्रेट, शॉवर हवा असेल तर शॉवर. त्यामुळे तुम्हाला इथे धुवायला आपण जसं असं धुतो हाताने तसं करायची गरज नाही. एक फक्त वायपर घ्यायचा, पाणी घेतलं की सगळं पाणी आत आणि हे तुम्ही असं धुवू शकता. तुमच्या टाईल्स सुद्धा तुम्ही धुवू शकता. तुम्ही पण जर घरी करत असाल तर ह्या आयडिया ज्या आहेत त्या नक्की वापरा आणि लाईक करा. तुम्हाला पण तुमचं घर करायचं असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा. कारण हे जे बारीक बारीक डिटेल्स आहेत तेच आपल्याला फंक्शनॅलिटी मध्ये खूप कामाला येतात. जसं मी म्हणालो सगळे आपले जे कॅबिनेट्स आहेत ते सॉफ्ट क्लोज आहेत. सगळेच्या सगळे आपण सॉफ्ट क्लोजच वापरतो. आता आपण बाथरूम मध्ये जाणार आहोत. बाथरूम कसा केला आहे ते आपण बघूया. मोरक्कन कॉन्सेप्ट यूज केलेला आहे. हा छोटा असा बाथरूम होता. बिफोरचा व्हिडिओ जेव्हा तुम्ही बघाल तर तुम्हाला कळेलच मी मध्ये पॅनल टाकला आहे मोरक्कन टाईपचा.
विथ शॉवर अँड मिक्सर. आणि ह्या बाजूला मी डोअर पोझिशन ह्या चेंज करून मी हा पोझिशन घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला मस्त असा बेसिन युनिट, मिरर अलॉंग विथ लाईट आणि इथे टॉवेल हँग करायला रॉड, अशी सगळी प्रोव्हिजन इथे करता येते. आणि टॉवेल आणि आपले जे मिसलेनियस गोष्टी असतात, हार्पिक, विम बार, विम जेल, हे सगळे आपण इथे ठेवू शकतो. मी हे सगळं ॲल्युमिनियमचं केलं आहे बिकॉज पाण्याचं इथे काही टेन्शन घ्यायचं गरज नाहीये. ॲल्युमिनियम ऑल डे ऑल लॉंग. त्यानंतर इथे आपण मार्बलमध्ये टाकलेलं आहेत सगळे स्लॅब्स, सो दॅट कितीही वजन असेल तरीही आपल्याला ते टेन्शन करायची गरज नाही. टॉयलेट आधी इंडियन होता, त्याला आपण इंग्लिश केलेला आहे, वेस्टर्न कॉन्सेप्ट. बऱ्यापैकी जागा आहे, डोर उघडा बंद करायला जागा आहे. जेट स्प्रे टू द राईट. कमांडरची फ्लश टँक यूज केलेली आहे. बऱ्यापैकी मोठा टॉयलेट आहे. प्रेशर सुद्धा ग्रेट आहे. विंडो, त्याच्या मागे ती कमांडरची फ्लश टँक आहे आणि ॲम्पल अशी जागा आहे बसायला. तुम्ही इथे बघू शकता, इथे मी बसून आरामात कम्फर्टेबल असं टॉयलेट आहे. येल्लो कॉन्सेप्ट अलॉंग विथ मोझॅक. मोझॅक पण तुम्ही बघू शकता, इथे येल्लो कलरचा मोझॅक आहे. त्यामुळे मोझॅक्स मी हे मॅट फिनिश आहे आणि हे ग्लॉसी आहे. हे ग्लॉसी असल्यामुळे चमक दमक खूप मस्त येते. हे थोडंसं मॅट केलं आहे बिकॉज ह्यालाच मी मॅचिंग फ्लोरिंग पण केलेलं आहे. आणि असंच जर आपण वरती पॅन कराल तर इथे आपण व्हाईट कलरची सिलिंग यूज केली आहे. जसं की तुम्हाला म्हटलं की घर छोटं असल्यामुळे जितके लाईट आणि ब्राईट कलर्स आपण टाकू तितका आपला व्हिडिओ आणि आपलं घर, आपलं सगळं काम जे आहे ते खूप असं मोठं दिसेल. आता आपण बेडरूम बघून घेऊया. त्याच्या आधी हा जो पॅसेज आहे, किचन, टॉयलेट, बाथरूम यांचा जो मधला पॅसेज आहे बेडरूमच्या मधला, तिथे आपण सिलिंग बघा पूर्ण लेझर कटिंग करून घेतलेलं आहे. आणि आता आपण बेडरूम मध्ये जाऊया. बेडरूम मध्ये जाण्याआधी आपण इथे पण दोन कॉन्सेप्ट, पण इथे ग्रे, ब्लॅक आणि त्याला कॉम्प्लिमेंट करणारा कलर म्हणजे गोल्डन आणि गोल्डन कलरचे फिटिंग्स, हेच साधारणपणे फिनिश तुम्हाला आतमध्ये पण बघायला मिळणार आहे. सो चला. सो आपण आतमध्ये आलो की आपण लेफ्ट साइड जे आहे त्याला आपण वॉर्डरोब घेतलेला आहे. वॉर्डरोब फुल हाईट ठेवलेला आहे. आतमध्ये ॲम्पल ऑफ स्पेस फॉर हजबंड अँड वाईफ. त्यानंतर इकडे तिजोरी ठेवलेली आहे. 2 ड्रॉवर्स. कंप्लीट व्हाईट सनमायका आहे. आणि आपण आतमध्ये जेव्हा येतो तेव्हा आपण स्विच बोर्ड जो आहे तो आपण कन्सील करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण ते जे लपवायला आपण इकडे बोर्ड बनवलेला आहे. त्यानंतर मध्ये आपण पार्टिशन टाकलं आहे सो दॅट आपले जे शर्ट्स असतात ते आयर्न करून आपण हँगरला लटकवले ते इथपर्यंत होऊन जातात, ट्राउझर्स अँड शर्ट्स. आणि इथे आपण फोल्डर ठेवून आपले जीन्स वगैरे सगळे टी शर्ट्स वगैरे कंपाईल करून ठेवू शकतो. सो दिस इज व्हेरी मच इनफ फॉर अ रूम लाईक दिस. त्याच्यानंतर कमिंग टू दिस पोर्शन, इथे आपण एक बेड टाकलेला आहे आणि बेड आणि वॉर्डरोबच्या मध्ये देयर इज अ स्पेस ऑफ ओनली 18 इंचेस. फक्त 1.5 फूट जागा आहे. ती 1.5 फूटची जागा. आणि इथे पण कसं तुम्हाला सांगू शकतो की इथे निश आहे, म्हणजे हा कॉलम आहे आणि मागे चंक आहे. सो मी तो चंक कसा युटिलाइज केला, आय हॅव मेड अ ड्रेसिंग टेबल ओव्हर हियर. ड्रेसिंग टेबल विथ फुल ग्लास. आणि इथे आपण पार्टिशन्स केलेले आहेत. फक्त 4 इंचेसचा आहे. सो दॅट आपले पावडर्स, परफ्युम्स, ट्यूब्स, जे काही आपण क्रीम्स यूज करतो ते आपले सगळे इथे राहू शकतात. आणि हे आपण जेव्हा बंद करतो तेव्हा हे आपल्या अलाइनमेंट साठी सेम लाईन आहे. त्याचे जे स्विचेस आहेत, लाईट इथे प्रोव्हाइड केलेले आहे, स्विचेस आपण इथे खाली टाकलेले आहे.
इथे 2 स्विच सॉकेट आहेत सो दॅट चार्ज करू शकतो फोन. एक साइड टेबल ठेवलेला आहे सो दॅट वी कॅन कीप आवर फोन ऑन दिस. आणि आपण ड्रेसिंगचं टेबलचं लाईट प्रोव्हिजन पण आहे. And this is the complete setup of the bed. Coming here, as I have told you, हॉल मध्ये जसं आपण केलं होतं तसेच आपण हे टाइल्स यूज केले आहेत. हॉल मध्ये थोडासा ब्लूइश कॉन्सेप्ट होता, इथे थोडंसं पिस्ता ग्रीन कलर कॉन्सेप्ट आहे. सो अलॉंग विथ पिस्ता ग्रीन आय हॅव यूज ग्रे. सो दिस इज द कॉन्सेप्ट. त्याच्यानंतर इथे जे आपण सिटिंग बनवलेलं आहे जसं हॉल मध्ये होतं तसं इथे पण आहे. त्याच्या खाली आपण स्टोरेज बनवलेलं आहे. स्टोरेजचे म्हणजे डोर्स आहेत ते पण सॉफ्ट क्लोज आहेत. त्यानंतर आपण इथे विंडो बनवलेली आहे. विंडोज सुद्धा व्हाईट कलर पीपी. आणि आपण इथे कर्टन्स यूज केलेले आहेत ग्रे कलर. ऑल कॉन्सेप्ट इन ग्रे. देन यू हॅव अ ब्युटिफुल व्ह्यू आउटसाइड. इथे तुम्ही जेव्हा संध्याकाळचे बसाल दुपारी बसाल तेव्हा यू कॅन गेट अ ब्युटिफुल व्ह्यू ऑफ वेस्टर्न एक्सप्रेस हायवे. यू कॅन सिप ऑन युअर टी. चहा पिता पिता मस्त एक व्ह्यू बघता येतो. हे अमेझिंग असं घर आहे. 6th फ्लोअरला आहे त्यामुळे छान व्ह्यू मिळतो. आता रात्र असल्यामुळे मला दिसणार नाही कदाचित बट देयर इज अमेझिंग व्ह्यू. जर तुम्ही आता हे पूर्ण घर पाहिलं असेल तर तुम्हाला कळेल की इथे आपण पिस्ता कलर, ग्रे कलर आणि ब्लूइश टोन मध्ये असा जो कलर आहे मोरपिशी कलर सेम कॉन्सेप्ट मध्ये आपण सिलिंग वापरली आहे पॅन कलरवरती. इथे आपल्याला पिस्ता कलर बघू शकतात. पिस्ता सोबत ग्रे आहे, ग्रेच्या मध्ये ग्रीन आहे आणि मध्येच्या आपण स्ट्रिप लाईट टाकलेल्या आहेत इन द सेम वे ॲज इट इज बीन गिवन ऑन द वॉर्डरोब. सो जर तुम्ही बघाल आपला जो पिस्ता कलर आहे तो आपला सेम इथे आहे. जो आपला ग्रे कलर आहे तो आपला इकडे आहे. ग्रे कलर्स मध्ये जर तुम्ही इथे बघितलं तर गोल्डन लाईन्स आहेत. ह्या ग्रे मध्ये ज्या गोल्डन लाईन्स आहेत सेम कॉन्सेप्ट मध्ये आपण जर वरती पॅन केलं तर वी हॅव दोस येलो स्ट्रिप्स सेम. त्याच्यानंतर जो मध्ये जो ग्रीन कलर आहे दॅट ग्रीन कलर इज बीन युटिलाइज्ड ओव्हर हिअर. सो हे जे काही कॉन्सेप्ट्स आहेत जे आपण बघतो ते सगळे आपल्याला इथे युटिलाइज करता येतात अँड दॅट इज हाऊ द रूम इज बीन डेकोरेटेड. त्यानंतर आपण टू सब्लिमेंट ऑल दिस थिंग्स आपण ग्रे कलर वापरला आहे वॉल्सला जो पूर्ण वॉलला शांत ठेवतो. तेच कलर गोल्डन आणि ग्रे कलरचा आपण फॅन टाकला आहे. यू कॅन सी द फॅन. Similarly, when you come out of the room, you have a black color door in black, grey and golden strip along with the golden lock. आणि इथे कपडे अडकवायला जे आपण लावलेला आहे hooks ते सुद्धा गोल्डन कलर्स मध्ये यूज केले आहेत. सो दॅट इज अ पार्ट ऑफ एन इंटिरियर डिझायनर दॅट ते छोटे छोटे जे एलिमेंट्स आहेत ते आपण कसे युटिलाइज करतो. अगेन बेड जो आपला आहे तो सुद्धा फुल हायड्रोलिक असतो. हाफ हायड्रोलिक, सेमी हायड्रोलिक आपण वापरत नाही. बिकॉज जेव्हा आपण बेड रेस करतो तेव्हा आपल्याला कम्प्लिटली आपल्याला उंच करता आला पाहिजे असा आपला बेड आहे. त्यानंतर आपण बेडचे कॉर्नर्स जे असतात त्याला पण आपण सिलिकॉन जेल्स लावतो सो दॅट वेन एव्हर यू कम अँड यू डोंट टकराव ऑन दिस. दॅट इज द रिझन आपण सिलिकॉन कॉर्नर्स यूज करतो. सो अशा या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या तुम्हीही यूज करू शकतात. आणि परत एकदा सांगेन की व्हिडिओ आवडला असेल, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आवडला असेल, कोणती गोष्ट तुम्हाला यातली आवडली हे पण तुम्ही मला नक्की कळवा. त्यानंतर आपण आता फॉल सिलिंग्स बाकी सगळ्या ठिकाणी कुठे कुठे काय केले ते आपण बघायला जाऊ. तुम्ही पॅसेजचं फॉल सिलिंग बघितलं असेलच. आता आपण जे बघणार आहोत ते हॉलचं फॉल सिलिंग. हॉलच्या फॉल सिलिंग मध्ये मी साईडला 1 फूटचा पट्टा फिरवला आहे आणि मध्ये पीव्हीसी टाकलेला आहे आणि पीव्हीसी आणि जो पट्टा फिरवलेला आहे त्याच्यामध्ये स्ट्रिप लाईट टाकलेली आहे सो दॅट ती ॲम्बियन्स जो आहे हा फार कमालचा येतो. आधीच्या काळी जी लोक करत होती त्याच्यामध्ये जो असा चंक करत होते त्याच्यामध्ये धूळ वगैरे हे साचते त्यामध्ये क्लीन करणं प्रॅक्टिकली पॉसिबल होत नाही. सो दिस इज द बेस्ट ऑप्शन विच यू कॅन ऑल्सो यूज इन युअर हाऊस. किचनमध्ये पण आपण कम्प्लिटली फॉल सिलिंग करून घेतलेला आहे सो दॅट किचनमध्ये जो धूर असतो काय असतं ते आपल्या इथे खराब होतं. त्यामुळे हा रंग जो मोस्टली असतो तो खराब होतो. त्यामुळे मी पीव्हीसी फॉल सिलिंग केलंय सो दॅट इथे जरी काळं झालं किंवा काही पडलं तर एक फडका मारला की इथे आपल्याला वॉटर टँकचा स्टोरेज फार कमी मिळत होता बिकॉज तो वॉल पर्यंतच होता. सो व्हॉट वी डिड इज आम्ही हे एक्सटेंड केलं आणि एक्सटेंड करून मोठी पाण्याची टाकी टाकली सो दॅट 1000 लिटरची वॉटर टँक आपली वरती राहू शकते. आणि त्याच्या बाजूला आपण प्रेशर पंपचं प्रोव्हिजन केलं.
खाली फॉल सिलिंग PVC and then we use this for the lights which gives a clear ambience. आणि खूप अमेझिंग असा कॉन्सेप्ट दिसतो इकडे. त्यानंतर गोइंग इनटू द बाल्कनी, तुम्ही जर तुम्हाला डाऊट असेलच की वॉशिंग मशीन कुठे ठेवणार, तर ती आम्ही बाल्कनीमध्ये टाकली आहे. बाथरूम मध्ये पण जर तुम्ही बघितलं असेल तर गिझर कुठे आहे, तर गिझर पण बाल्कनीमध्ये आहे. आता ते कसे आणि अरेंज केले ते बघून घ्या. हे आपण बाल्कनी जेव्हा ओपन करतो, दिस इज द बिल्डर्स प्रोव्हाइडेड बाल्कनी, सो वी कुडंट ब्रेक इट और वी गो अहेड ऑफ इट बिकॉज स्ट्रक्चरल चेंजेस इज नॉट अलाउड. आपण जेव्हा आतमध्ये आलो, सो आपल्याकडे इथे पूर्णपणे ग्लास आहे. त्यानंतर इथे आपण ग्लास लावून घेतले बिकॉज पिजन्स अँड एव्हरीथिंग शुड नॉट गेट डिस्टर्ब. इथे छोटीशी जागा आहे, बट स्टिल वी हॅव मॅनेज टू कीप अ वॉशिंग मशीन ओव्हर हियर. द वॉशिंग मशीन इज कम्प्लिटली न्यू. ॲज यू कॅन सी देयर इज द कपडा पण आपण इथे काढलेला नाही आहे. ओके, सो दिस इज द वॉशिंग मशीन. वी हॅव प्रोव्हाइडेड अ पॉइंट फॉर वॉशिंग मशीन. वी हॅव प्रोव्हाइडेड आउटलेट. वी हॅव प्रोव्हाइडेड गीझर. गीझरचा पॉइंट इकडेच आहे मागे. त्यानंतर आपण हे सगळं कव्हर करायला वी हॅव यूज PVC फॉल सिलिंग इन वुडनचे आणि 2 लाईट्स टाकलेले आहेत टू गिव्ह अ कम्प्लीट नाईस अँबियन्स. मी तुम्हाला वेस्टर्न एक्सप्रेस वरून ह्या बिल्डिंग मध्ये ह्या 2 लाईट्सचा व्ह्यू सुद्धा दाखवणार आहे, सो दॅट यू विल कम टू नो की वेन एव्हर वी आर गोइंग फ्रॉम वेस्टर्न एक्सप्रेस हायवे यू कॅन इझिली नोटिस दिस हाऊस फ्रॉम वेस्टर्न एक्सप्रेस हायवे. आपण हॉलमध्ये एक शू रॅक प्रोव्हाइड केलेला आहे, वेअर आपण वरती ड्रॉवर ठेवलेला आहे सो दॅट वी कॅन प्लेस आवर कीज अँड एव्हरीथिंग ओव्हर हियर. आणि खाली शू रॅक. हा शू रॅक जर बाहेर अलाउ केला तर दे विल कीप इट आउटसाइड. इफ नॉट देन दे विल कीप इट हियर इटसेल्फ. त्याच्यावरती आपण छान असे शोपीस पण ठेवू शकतो. आणि हा बेड जरी उघडला तरी या शू रॅकला लागत नाहीये. सो इट इज व्हेरी अमेझिंग डिझाईन. आणि तुम्हाला पण जसं डिझाईन आवडत असेल तर नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि असेच आयडियाज तुम्हाला हवे असेल तर डू कॉन्टॅक्ट. तुम्ही जर मला बघत असाल, मी हॉलमध्ये सोफ्यावर बसलेलो आहे. तुम्ही जर मला इथपर्यंत पाहिलं असेल तर तुम्हाला ह्या घराचा पूर्ण होम टूर मिळालेली असेलच. तर ही तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला लाईक करून सांगा, कमेंट करून सांगा, फोन पण करून सांगू शकता. तुम्हाला पण जर अशी घराची रिक्वायरमेंट असेल तुम्ही मला नक्की कळवा. टिल देन कीप हसलिंग आणि लाईक, शेअर अँड डू सबस्क्राईब. टिल देन कीप हसलिंग.